कधी असा विचार केला आहे का? काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि काहीच न बोलता सगळं बदलून टाकतात. त्यांच्यासोबत असताना मन शांत होतं, पण ते दूर गेले की आतून काहीतरी रिकामं वाटायला लागतं. हे फक्त प्रेम नसतं, ही एक अशी भावना असते जी शब्दांमध्ये कधीच पूर्णपणे व्यक्त होत नाही. कर्क राशीचं प्रेम असंच असतं, शांत, खोल आणि मनाच्या आतपर्यंत पोहोचणारं. ते मोठमोठ्या गोष्टींनी नाही तर छोट्या छोट्या क्षणांनी आपल्याला जखडून ठेवतं आणि कधी कधी आपल्यालाच कळत नाही आपण त्या भावनेत कधी हरवून जातो. जर तुम्हालाही कधी असं काही जाणवलं असेल तर पुढे जे वाचणार आहात ते तुमच्या मनाला नक्कीच भेटणार आहे. कर्क राशीचं प्रेम नाही, ही एक भावनिक शक्ती आहे जी लोकांना बांधून ठेवते. कर्क राशीचं प्रेम साधं नसतं. ते मनाला गुंतून ठेवणारं, आयुष्यभर साथ देणारं एक भावनिक बंधन असतं. ही रास ज्या व्यक्तीवर प्रेम करते, त्याच्यासाठी ती पूर्णपणे स्वतःला समर्पित करते. त्यांच्या प्रेमात स्वार्थ नसतो, अपेक्षा कमी असतात, पण जपणूक खूप मोठी असते. कर्क राशीचे लोक प्रेमात खूप संवेदनशील असतात. ते प्रत्येक छोट्या गोष्टीत भावना शोधतात आणि समोरच्या व्यक्तीच्या आनंदातच आपलं सुख पाहतात. त्यांच्या प्रेमात एक वेगळी ऊब असते, जी मनाला शांतता देते. ते फक्त आपले प्रेम व्यक्त करत नाही, तर आपल्या कृतीतून ते दाखवतात. काळजी घेऊन, वेळ देऊन आणि कठीण काळात खंबीरपणे सोबत उभं राहून. ही रास सहज कोणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा विश्वास बसला की ते नातं मनापासून जपतात. कर्क राशीचं प्रेम म्हणजे सुरक्षितता, विश्वास आणि निस्वार्थ साथ. ते आपल्या माणसाला कधीही एकटं पडू देत नाहीत आणि गरज पडली तर स्वतःचं दुःख बाजूला ठेवून समोरच्याला सावरण्याचं काम करतात. त्यांच्या भावना खूप खोल असतात, त्यामुळे त्यांना दुखावणंही सोपं असतं. पण तरीही ते पुन्हा प्रेम करायला तयार असतात, कारण त्यांच्या स्वभावातच प्रेम करणं आहे. कर्क राशीचं प्रेम म्हणजे एक अशी शक्ती आहे जी फक्त दोन लोकांना नाही तर दोन आत्मांना कायमचं जोडून ठेवते. कर्क राशीच्या प्रेमात एक वेगळीच गूढता असते. ते बाहेरून शांत आणि साधे वाटतात, पण त्यांच्या मनात भावना समुद्रासारख्या खोल असतात. ते सहजपणे स्वतःच्या भावना व्यक्त करत नाहीत, पण ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यासाठी त्यांच्या मनात खूप मोठं स्थान तयार होतं. त्यांना नात्यात फक्त साथ नाही तर एक घर पण हवं असतं, जिथे ते स्वतःसारखे राहू शकतात. कर्क राशीचे लोक भूतकाळाशी खूप जोडलेले असतात. त्यांना जुन्या आठवणी, छोटे छोटे क्षण आणि भावनिक बंध खूप महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे ते नात्यातील प्रत्येक क्षण जपून ठेवतात. त्यांच्या प्रेमात एक प्रकारची निष्ठा असते, जी वेळेनुसार अजून मजबूत होत जाते. ते नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करतात, जरी परिस्थिती त्यांच्या विरोधात असली तरी. या राशीचे लोक आपल्या माणसाला समजून घेण्यात खूप पुढे असतात. समोरच्याने काही न बोलता देखील त्यांना त्यांच्या मनात काय चाललं आहे हे जाणवतं. त्यामुळे ते एक चांगले साथीदार बनतात, जे फक्त ऐकत नाही तर मनापासून समजून घेतात. त्यांच्या प्रेमात एक सायलेंट सपोर्ट असतो, जो शब्दांपेक्षा जास्त ताकदवान असतो. पण एक गोष्ट खास आहे, जर कर्क राशीचा विश्वास तुटला तर ते पुन्हा त्या व्यक्तीकडे तितक्या सहजतेने परत जात नाहीत. ते बाहेरून शांत राहतात, पण आतून खूप खोलवर दुखावले जातात. त्यामुळे त्यांचं प्रेम जितकं सुंदर असतं, तितकंच ते नाजूकही असतं. कर्क राशीचं प्रेम म्हणजे एक अशी भावना आहे, जी वेळ, अंतर किंवा परिस्थिती यावर अवलंबून नसते. ते कायम टिकणारं, मनाला बांधून ठेवणारं आणि आयुष्याला अर्थ देणारं असतं. कर्क राशीच्या प्रेमात एक खास गोष्ट म्हणजे त्यांची प्रोटेक्टिव्ह नेचर. ते ज्या व्यक्तीवर प्रेम करतात त्याला कुठल्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या दृष्टीने नातं म्हणजे फक्त दोन लोकांचा संबंध नसतो, तर एक जबाबदारी असते. ते आपल्या माणसासाठी उभं राहतात, कोणासमोरही कोणत्याही परिस्थितीत, आणि हेच त्यांच्या प्रेमाचं खरं सामर्थ्य असतं. त्यांना नात्यात स्थिरता आणि भावनिक जवळीक खूप महत्त्वाची वाटते. ते अशा व्यक्तीकडे आकर्षित होतात, जी त्यांना समजून घेईल, त्यांची कदर करेल आणि त्यांना मनापासून स्वीकारेल. कर्क राशीला दिखावा किंवा वरवरचं प्रेम अजिबात आवडत नाही. त्यांना खरं, प्रामाणिक आणि मनातून येणारं नातं हवं असतं. म्हणूनच ते थोडे निवडक असतात आणि कोणालाही सहजपणे आपल्या आयुष्यात येऊ देत नाहीत. त्यांच्या प्रेमात एक मातृत्वाची छटा दिसते. ते आपल्या पार्टनरची काळजी घेतात,
त्यांना वेळेवर खाणं, विश्रांती आणि मानसिक शांतता मिळते का हेही पाहतात. त्यांच्या या स्वभावामुळे समोरच्या व्यक्तीला एक सुरक्षित आणि जपलेलं वाटतं. ते नात्यात भावनिक गुंतवणूक इतकी करतात की त्यांच्यासाठी पार्टनरचं सुख हे स्वतःच्या सुखापेक्षा मोठं होतं. कधी-कधी त्यांच्या भावना इतक्या तीव्र असतात की ते जास्त विचार करायला लागतात. छोट्या गोष्टीतूनही ते खोल अर्थ काढतात, ज्यामुळे त्यांना स्वतःलाच त्रास होऊ शकतो. पण हीच त्यांची खासियत आहे. ते प्रत्येक गोष्ट मनापासून घेतात आणि प्रत्येक नातं जीव लावून जगतात. कर्क राशीचं प्रेम वेळेनुसार बदलत नाही, तर अधिक खोल आणि मजबूत होत जातं. सुरुवातीला जरी ते थोडे रिझर्व्ह वाटले, तरी जसजसं नातं वाढतं, तसतसं ते पूर्णपणे उघडतात आणि आपली खरी ओळख दाखवतात. त्यांच्या प्रेमात एक फॉरेव्हर भावना असते, जी फक्त आजसाठी नाही, तर आयुष्यभरासाठी असते. कर्क राशीच्या प्रेमात एक वेगळीच शांत खोली असते, जी वेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी अधिक स्पष्ट होत जाते. सुरुवातीला ते स्वतःभोवती एक भावनिक कवच तयार करून ठेवतात, पण जेव्हा त्यांना खात्री वाटते की समोरची व्यक्ती खरी आहे, तेव्हा ते हळूहळू त्या कवचातून बाहेर येतात. त्यांच्या या प्रवासात घाई नसते. ते नातं हळूहळू पण खूप मजबूत पायावर उभं करतात. त्यांना शब्दांपेक्षा कृतीवर जास्त विश्वास असतो. त्यामुळे ते आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती मोठ्या गोष्टींनी नाही, तर छोट्या-छोट्या कृतींनी करतात. अचानक विचारपूस करणं, शांतपणे साथ देणं किंवा कोणत्याही अपेक्षेशिवाय वेळ देणं, त्यांच्या या साध्या वाटणाऱ्या गोष्टीच नात्याला खोल अर्थ देतात. कर्क राशीचे लोक नात्यात भावनिक प्रामाणिकपणाला सर्वात जास्त महत्त्व देतात. ते खोटेपणा किंवा अर्धवट भावना सहन करू शकत नाहीत. त्यांना जेव्हा कुणीतरी पूर्णपणे खरेपणाने मिळते, तेव्हा ते त्या नात्याला आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या दृष्टीने एकच नातं पुरेसं असतं, पण ते नातं खरं आणि मजबूत असायला हवं. या राशीच्या प्रेमात एक गोष्ट विशेष जाणवते. ते नातं तुटलं तरी ते सहज विसरत नाहीत. ते लोकांना नाही, तर त्यांच्याशी जोडलेल्या भावना जपून ठेवतात. त्यामुळे कधी-कधी ते भूतकाळातून बाहेर पडायला वेळ घेतात. पण त्याच वेळी ते स्वतःला पुन्हा सावरून पुढे जाण्याची ताकदही ठेवतात. कर्क राशीचं प्रेम म्हणजे आवाज न करता दिलेली साथ, शब्द न वापरता व्यक्त झालेलं प्रेम आणि कोणतीही अट न ठेवता केलेली जपणूक. ते नात्याला फक्त टिकून ठेवत नाही, तर त्याला एक अर्थ, एक ओळख आणि एक आयुष्य देतात. कर्क राशीच्या प्रेमात एक विलक्षण संयम असतो. ते घाईघाईने निर्णय घेणारे नसतात. उलट प्रत्येक भावना, प्रत्येक क्षण ते शांतपणे अनुभवत पुढे जातात. त्यांना नातं जिंकायचं नसतं, तर ते जगायचं असतं. म्हणूनच त्यांच्या प्रेमात स्पर्धा नसते, तुलना नसते, फक्त समजूत आणि स्वीकार असतो. ते आपल्या माणसांच्या छोट्या-छोट्या बदलांकडे लक्ष देतात. आवाजातील फरक, वागण्यातली हलकीशी बदललेली छटा, डोळ्यातील न बोललेली चिंता, हे सगळं त्यांना सहज जाणवतं. त्यामुळे ते फक्त पार्टनर नसतात, तर एक असा व्यक्ती बनतात जो मनाचा आरसा असतो. त्यांच्यासोबत असताना अनेकदा शब्दांची गरजच पडत नाही. कर्क राशीचे लोक आपल्या भावनांमध्ये प्रामाणिक असले तरी ते प्रत्येकाला त्या दाखवत नाहीत. त्यांच्या आत एक वेगळीच जग असतं, जिथे ते आपल्या भीती, स्वप्न आणि प्रेम जपून ठेवतात. जो कोणी त्या जगात प्रवेश करतो, तो त्याच्यासाठी खूप खास असतो. ते सहजपणे कोणालाही इतकं जवळ येऊ देत नाहीत, पण एकदा दिलेलं स्थान ते कधीच कमी करत नाहीत. त्यांच्या प्रेमात एक प्रकारची निशब्द ताकद असते. ते मोठ्या-मोठ्या गोष्टी बोलत नाहीत, पण त्यांच्या कृतीतून नात्याला आधार देतात. कठीण काळात ते मागे हटत नाहीत, उलट जास्त ठामपणे उभे राहतात. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त आनंदाचे क्षण नाहीत, तर संकटातही न सोडणारी साथ आहे. कधी-कधी ते स्वतःच्या भावनांना इतकं दाबून ठेवतात की त्यांना स्वतःला समजायला वेळ लागतो. पण जेव्हा ते स्वतःशी प्रामाणिक होतात, तेव्हा त्यांचं प्रेम आणखी स्पष्ट आणि मजबूत होतं. ते स्वतःलाही बदलायला तयार असतात, जर त्याने नातं अधिक चांगलं होणार असेल. कर्क राशीचं प्रेम म्हणजे एक शांत प्रवाह आहे, जो बाहेरून साधा दिसतो, पण आतून खूप खोल आणि सामर्थ्यवान असतो. तो आवाज करत नाही, पण मनात कायमचा ठसा उमटून जातो. कर्क राशीच्या प्रेमात एक अनोखी जुळून घेण्याची क्षमता दिसून येते. ते नात्यात स्वतःला बदलायला घाबरत नाहीत, पण तो बदल फक्त टिकवण्यासाठी नसतो, तर समोरच्या व्यक्तीला अधिक समजून घेण्यासाठी असतो. त्यांच्या दृष्टीने नातं म्हणजे दोघांनी मिळून तयार केलेली एक भावना असते,
जिथे मीपेक्षा आपण अधिक महत्त्वाचं असतं. ते आपल्या माणसांच्या स्वप्नांनाही स्वतःचं मानतात. फक्त साथ देणं नाही, तर त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ते मागे उभे राहतात. कधी प्रेरणा देतात, कधी शांतपणे आधार देतात आणि कधी फक्त ऐकून घेतात. पण प्रत्येक वेळी ते नात्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या या स्वभावामुळे ते नात्यात एक मजबूत आधारस्तंभ बनतात. कर्क राशीचे लोक भावनांनी चालणारी असले तरी ते अंधपणे प्रेम करत नाहीत. ते मनाने जुळलेले नातं शोधतात, जिथे विचार, भावना आणि मूल्य जुळतात. त्यांना बाह्य गोष्टींपेक्षा आतली प्रामाणिकता महत्त्वाची वाटते. म्हणूनच ते थोडा वेळ घेतात, पण एकदा नातं स्वीकारलं की ते पूर्णपणे त्यात गुंतून जातात. त्यांच्या प्रेमात एक खास गोष्ट म्हणजे ते क्षणांना फील करतात. त्यांच्यासाठी एखादी साधी भेट, एक छोटा संवाद किंवा एक शांत वेळ सुद्धा खूप खास असतो. ते त्या क्षणांना मनात जपून ठेवतात आणि त्यातूनच नात्याला अर्थ देतात. त्यामुळे त्यांचं प्रेम फ्लॅशी नसतं, पण खूप जेन्युइन असतं. कधी-कधी ते जास्त अटॅच होतात, ज्यामुळे त्यांना सेपरेशन किंवा डिस्टन्स खूप जाणवतं. पण त्याच वेळी ते नात्याची किंमत ओळखतात आणि त्यासाठी प्रयत्न करतात. ते हार मानणाऱ्यांपैकी नसतात. नातं टिकवण्यासाठी ते स्वतःशीही लढतात. कर्क राशीचं प्रेम म्हणजे एक जिवंत भावना आहे, जी काळानुसार बदलत नाही, तर अधिक समजूतदार आणि स्थिर होत जाते. ते फक्त कोणाच्या सोबत राहणं नाही, तर त्या व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनणं असतं. जर तुम्हालाही असं वाटत असेल की प्रेम फक्त शब्दांमध्ये नाही, तर भावनांमध्ये आणि जपण्यात असतं, तर हा अनुभव एकट्याने ठेवू नका. तुमच्या आयुष्यात असं कोण आहे का, जो न बोलता सगळं समजून घेतो, ज्याच्यासोबत असताना मनाला शांतता मिळते? त्याचं नाव मनात आणा आणि ही भावना त्याच्यापर्यंत पोहोचू द्या. अशा खऱ्या आणि मनाला भिडणाऱ्या गोष्टींसाठी पेजला फॉलो करा. कारण इथे प्रत्येक शब्द तुमच्या भावनांशी जोडलेला आहे. हा पोस्ट तुमच्या त्या खास व्यक्तीसोबत शेअर करा, ज्याच्यासोबत तुमचं नातं शब्दांपेक्षा जास्त खोल आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्यासाठी खरं प्रेम म्हणजे नेमकी काय?